नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आज पुणे शहरात गुरुवार पेठमध्ये श्री गोटीवाला ओसवाल जैन संघ समाजाचा होत असलेला चातुर्मास परमपूज्य आचार्य भगवंत श्री राजेंद्र सुरेश्वरजीच्या समुदायाचे साध्वी भगवंत संवार गुणाश्रीजी मरासाहेब आणि आदी ठाणा यांच्या सान्निध्यात होत असलेल्या नाकोडा भवन येथे जैन समाजाचे 22वे तीर्थंकर श्री नेमिनाथ भगवान यांचा जन्मकल्याणक जन्मदिवस निमित्त अनुकंपाचे वितरण करण्यात आले होते। लोकसंदेशी बोलताना मंदिराचे ट्रस्टी यांनी हे पण सांगितले की दरवर्षी आम्ही जन्मकल्याणक मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। यावेळेस आदेश्वर जैन मंदिराचे उपाध्यक्ष ओंकार मलेजी गुंदेचा, प्रकाशबाई नानेशा आणि हिराबाई राठोड, शिवलाल गुंदेचा, सुरेश वागरेचा, कांतीलाल पालेचा हेही हस्ती पालेशा आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता। लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। आज कार्यक्रम आहे तुमचा 22वे तीर्थंकर जे नेमण्यात आला आहे त्यांचं काय कळलं नाही का, त्या निमित्ताने तुम्ही काय करणार? आज हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे श्री गोटीवाला ओसवाल जैन संघ व आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित केला। आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। त्याप्रमाणे विविध कार्यक्रम आम्ही ह्या भागात आम्ही सार्वजनिक कामात सैन्य वाटप करत असतो। कधी आम्ही हॉस्पिटलमध्ये, कधी अनाथाश्रममध्ये, काही गरजू विद्यार्थ्यांना, काही लोकांना आम्ही फार प्रमाणात आम्ही वाटप करत असतो। हे वाटप जे आहे आम्ही 10 वर्षापासून करत आहोत। त्यात आम्ही ह्याच्यातले सगळ्या ठिकाणी मी सर्व ठिकाणी वितरण करत असतो। ह्यात आम्ही एक फूड पॅकेट म्हणजे सात्विक बनवलेलं आहे की त्यात कसले मिश्रण नाही, काही नाहीये। हे म्हणजे प्युअर तुपातलं आणि प्युअर तेलातलं हे बनवलेलं आहे। ह्या निमित्त सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणात भाग घेतात। आम्ही ह्या गरजू प्लस सर्वांना आम्ही ह्या बाजारात वितरण करत असतो। ह्या निमित्त अजून आम्ही फूड देत असतो। त्या निमित्त आमचे साधू ह्याच्यात सामील होत असतात। ह्या निमित्त आम्ही सगळ्या लोकांना आम्ही गोळा करून काही प्रोग्राम ठेवत असतो। उदाहरणार्थ रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, कधी सायकल वाटप केलेलं आहे, कधी आम्ही चित्रकला ड्रॉइंग केलेलं आहे। ह्याच्यात आमचा उद्देश आहे की सर्व समाज एकत्र आणून काहीतरी मोठा कार्यक्रम करायचा हा आमचा उद्देश आहे। ह्या निमित्ताने हे औचित्य साधून आम्ही आज कार्यक्रम सुरू करत आहोत। यात किती लोक असतील, किती फूड पॅकेट तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहात? आम्ही एक फूड पॅकेट 1500 लोकांना करणार आहोत। 1500 लोकांना। त्याच्या व्यतिरिक्त काय काय असणार या फूड पॅकेट मध्ये? त्यामध्ये शेव, बुंदी शेव, पुडी आणि एक मिठाईचं हे असणार आणि हे आम्ही सगळ्या ठिकाणी वितरण करणारच आहोत। प्लस काही गरजू लोकांना सुद्धा आम्ही काही स्थानिकांना इकडे देणार आहात का सगळं पुणे शहरात? सर्व पुणे शहरात आम्ही वितरण करणार आहोत।